अंधश्रद्धेच्या विळख्यात. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा एक किस्सा सांगितला जातो. एके ठिकाणी त्यांचे व्याख्यान होते. त्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती. आगरकर महाराज म्हणाले, आपल्याला समाजाच्या सुदृढ आरोग्यासाठी जाती अंताची लढाई लढावी लागेल. त्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे आंतरजातीय लग्न. ती जितक्या मोठ्या प्रमाणात होतील तितके लोक एकत्र येतील. त्यांच्यात नातेसंबंध निर्माण झाल्याने कटुता कमी होईल. सगळे सोयरे म्हणून ते एकमेकांना स्वीकारतील. त्यामुळे तरुणांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्यांचे व्याख्यान ऐकणारा एक तरुण अत्यंत प्रभावित झाला होता. कार्यक्रम संपताच त्याने आगरकरांची भेट घेतली. त्यांना सांगितले की माझे एका मुलीवर प्रेम आहे. तिचेही माझ्यावर तितकेच प्रेम आहे. ती दलित असल्याने घरून कडवा विरोध आहे. त्यामुळे आमची द्विधा मनस्थिती होती. तुमच्या आजच्या व्याख्यानाने माझे डोळे उघडले. आता कितीही विरोध झाला तरी मी तिच्याशी लग्न करणार. आमच्या घरच्यांचा जातीय गंड दूर झालाच पाहिजे. आगरकरांनी त्याला सांगितलं, सभ्य तरुणा, असे काही करू नकोस. तुझ्यासाठी तुझ्या घरच्यांनी जे स्थळ बघितलं असेल तिच्याशीच लग्न कर. तिलाही तिच्या घरच्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायला सांग. हे ऐकून तो तरुण गडबडला. उद्वेगाने म्हणाला, मग गेली 1.5-2 तास तुम्ही जे प्रवचन देत होता ते खोटं होतं का? का आमच्या भावनांशी खेळताय? तुम्ही बोलता एक आणि वागता वेगळेच. त्यावर आगरकर म्हणाले, हे बघ मित्रा, तुमच्या दोघांच्याही घरातून तुमच्या लग्नाला विरोध आहे हे तू सांगितलंस. तरीही तुम्ही लग्न केलं तर काय होईल? तुझ्या घरचे तिच्या घरच्यांचा बळी घेतील. तुमच्या तगड्या शब्दीपुढे तिच्या घरचे खचतील, उद्ध्वस्त होतील. मग तुम्ही दोघे सुखी राहू शकाल का? अशा वेळी एकच पर्याय आहे. तुम्ही दोघेही तुमच्या घरच्यांचे ऐका. आपापले संसार नेटाने करा. भविष्यात तुम्हाला जेव्हा मुलं होतील त्यांना मात्र त्यांचे जोडीदार निवडण्याचा अधिकार द्या. त्यांच्या पाठीशी उभे राहा. जे तुमच्या बाबत झाले ते त्यांच्यासोबत होऊ नये याची काळजी घ्या. त्यालाच तर परिवर्तन म्हणतात. कारण कोणतेही परिवर्तन हे एका रात्रीत होत नसते. त्यासाठी पिढ्यानपिढ्या खपावे लागते. त्यातूनच समाज सुधारणा घडते. हे आठवण्याचे कारण म्हणजे आजची भव्य सभा. 2 लाखाहून अधिक समाज बांधव केवळ माझ्या शब्दावर एकत्र आले होते. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. तो एका रात्रीत कमावला नव्हता. त्यासाठी मला आयुष्यभर झगडावं लागलं. स्वतःला सिद्ध करावं लागलं. आयुष्याचे सहावलोकन करताना मला माझा संघर्ष आठवतो. एखाद्या चलचित्राप्रमाणे आज तो माझ्या डोळ्यासमोर येतोय. आजची सभा माझ्या जीवनाचं फलित होतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझं कौतुक केलं म्हणून हा आनंद नव्हता. हा आनंद शून्य फोडून विश्व निर्माण केल्याचा होता. आपण कुठे आहोत यावर माणसाच्या आयुष्याचं मूल्यमापन होत नसतं. आपला प्रवास कुठून सुरू झालाय त्यावर यश अपयश ठरवलं जातं. म्हणूनच आजचा अफाट जनसागर टाळ्यांचा कडकडाट करत असताना मी माझ्या बालपणात गेलो होतो. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर हे माझं गाव. खरं तर ही आंध्र कर्नाटकची सीमारेषा. आंध्रची सीमा तर हाकेच्या अंतरावर. त्यामुळे तेलुगू बोलता यायचं. अनेक संस्कृतीचा संगम या गावात दिसून येतो. मात्र माझ्या लहानपणचं तिथलं चित्र फार वेगळं होतं. आजही त्यात खूप बदल झाले तसं नाही, पण त्यावेळची आव्हानं आणखी मोठी होती. 1 रुपया बैलगाडीच्या चाका एवढा मोठा वाटावा असे ते दिवस. त्यात मी वडार समाजातला, वंचित आणि कायम उपेक्षित. जातीपातीची बंधनं होतीच, अनेक मर्यादा होत्या. सामाजिक मागासलेपणामुळे आमचे नैसर्गिक हक्क डावलले गेले होते. दैनंदिन जीवनात टोकाचा जातीयवाद अनुभवास यायचा. जातीयवादाबरोबरच तेव्हा आणखी एक मोठं ग्रहण होतं. ते म्हणजे अंधश्रद्धेचं. आमचा वडारवाडा गावाबाहेर होता. वडिलांचं गावात उठणं बसणं होतं. ही गोष्ट आहे 1948ची. देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. आता काही सकारात्मक बदल घडतील या आशेने जो तो आपापल्या परीने स्वप्न रंगवत होता. माझ्या वडिलांनी देगलूरमध्ये त्यांच्या ओळखीने वडार गल्लीसाठी जागा मिळवली. प्रत्येक कुटुंबाच्या गरजेप्रमाणे जागा वाटप केली. त्यानंतर तिथे झोपड्या टाकून या सगळ्यांचे संसार सुरू झाले. गल्लीत लहान मुले उघडी नागडी असत. तसेच सगळेजण एकत्र खेळत असत. मोठी माणसं पहाट होताच दगड फोडायच्या कामासाठी निघून जात. दुपारपर्यंत गावात ठरलेल्या ठिकाणी पोहोचत. बायका भाकऱ्या बडवून पुरुषांसाठी जंगलात पोहोचवत.
मुलं 5-6 वर्षांची झाली की त्यांना जनावरे चारायच्या कामाला पिटाळले जायचे. ती थोडी मोठी झाली की त्यांना दगड फोडायच्या कामाचं प्रशिक्षण दिलं जायचं. आलेला दिवस ढकलायचा असाच शिरस्ता होता. त्यात काही बदल नव्हता. सुधारणेची चिन्ह नव्हती. वडारवाड्याच्या आजूबाजूला व मध्ये उंच उंच दगड होते. वस्तीला लागूनच घाण पाण्याचा एक छोटा तलाव होता. त्याला तेलुगूत कुंटा असे म्हणत. आम्ही लहान मुले तिथे मासे पकडण्यासाठी जायचो. या तलावातलं पाणी जसं गढूळ होतं तसंच आमचं भवितव्यही धुसर होतं. व्यवसायानुसार वडार समाजाच्या 3 प्रमुख उपजाती आहेत. एक गाडी वडार, ज्यांच्याकडे भरीव चाकाच्या गाड्या असतात व त्याला उभ्या 2 फळ्या असून त्यातून निरनिराळ्या आकाराचे दगड वाहण्याचे काम ते करत असत. या गाड्या ओढण्यासाठी बैल किंवा रेड्याचा उपयोग केला जायचा. गाडी वडाराकडे काम करण्यासाठी सुतकी व घण असे हत्यार असत. या फोडलेल्या उपलब्ध दगडांना व्यवस्थित आकार देण्याचे काम करावे लागायचे. शिवाय खलबत्ता व जाती बनवणे असे काम करावे लागायचे. त्यांना पाथरवट किंवा जाती वडार म्हणत. पाथरवटांना छन्नी हातोडा लागतो. वडारातील 3री उपजात म्हणजे माती वडार. ते खोदकाम करतात आणि गाढवावरून ती माती दुसरीकडे नेऊन टाकतात. त्यांच्यात आधी रोटीबेटी व्यवहार होत नसत. बऱ्याच ठिकाणी गाडी वडार व पाथरवट यांच्यात बेटी व्यवहार होतो. गाडी वडार व माती वडार यांच्यात मात्र बेटी व्यवहार होत नाहीत. आता शिक्षणाचा प्रसार आणि जागरूकता यामुळे काही ठिकाणी असे संबंध जुळलेले दिसतात. देगलूरची वस्ती ही गाडी वडारांची होती. गाडी वडार स्वतःला थोडे उच्चस्तरीय समजतात. त्यामुळे इतर जातीत सोयरसंबंध करणे टाळतात. वडार समाजात विवाह करण्यासाठी गोत्र बघितले जाते. समाजात साधारण 100 गोत्र आहेत. गोत्र पाहून विवाह होतात. भावकीच्या गोत्रात मात्र विवाह होत नाहीत. पूर्वी शिक्षणाचा प्रसार नसल्याने जवळच्या जवळ आपापसात सोयरसंबंध होत. आता शिक्षणाचा प्रसार वाढल्यामुळे लांबचे पण सगळे संबंध होताना दिसतात. वडार समाज हा मूळचा ओरिसाचा. पूर्वीच्या उत्कल कलक प्रांतातून दक्षिणेत आंध्र प्रांतातून स्थलांतरित झालेला. काही समाज तिथून उत्तरेत देखील स्थलांतरित झाला. दक्षिणेत प्रामुख्याने आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू व महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. ओड या शब्दापासून वडार हा शब्द निर्माण झालेला आहे. आमचे देगलूर हे पूर्वी हैदराबाद संस्थानात होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला, पण हे पूर्ण सत्य नव्हते. आम्ही अजूनही निजामाच्या अखत्यारीत होतो. स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यासाठी जंग पछाडले. देशात स्वातंत्र्योत्सव सुरू असतानाच आमचा मात्र निकराचा लढा सुरू होता. त्यासाठी अनेकांना हौतात्म्य पत्करावं लागलं. शेवटी या लढ्याला यश आलं आणि 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा निजामाच्या क्रूर अत्याचारापासून मुक्त झाला. हा आमचा 13 महिन्यांचा संघर्ष भारतीय स्वातंत्र्य लढा इतकाच दैदिप्यमान आहे. तब्बल 13 महिन्यांनी आम्ही भारताच्या स्वातंत्र्यात सहभागी झालो. आधीच मागासलेला प्रदेश, त्यात 13 महिने उशिराने स्वातंत्र्य मिळालं. म्हणूनच तर दुष्काळात 13वा अशी म्हण रूढ झाली असावी. हा आंध्रचा सीमाभाग असल्याने अनेकांना तेलुगू भाषा उत्तम येत असे. काहींची तर ती मातृभाषाच होती. वडार समाजाची वडारी ही तेलुगू भाषेची अपभ्रंशित भाषा आहे. विशिष्ट शब्दांवर जोर देऊन ती बोलावी लागते. वडार वस्तीत जशी वडारी भाषा वेगळी आहे तशी नावे देखील वेगळी आहेत. जवळपास प्रत्येकाच्या नावासमोर अन्ना लावलेले असते. उदाहरणार्थ, राम हे नाव असेल तर रामन्ना, गंगाराम असेल तर गंगण्णा किंवा व्यंकटेश असेल तर व्यंकन्ना वगैरे. इतर प्रगत समाजाप्रमाणे मुलांची नावे ठरवून किंवा विचारपूर्वक ठेवली जात नसत. घराघरात भरपूर मुलं असायची, त्यामुळे एकच नाव परत परत यायचे. अशा वेळी त्यांच्या वयाप्रमाणे मोठा किंवा छोटा सांगितले जायचे. मोठा असेल तर त्याला पेद्दा म्हणण्याचा किंवा छोटा असेल तर त्याला चिन्ना म्हणण्याचा प्रघात आहे. उदाहरणार्थ, गंगाराम हे नाव 2-3 वेळा आले असेल तर पेद्दा गंगांना किंवा चिन्ना गंगांना असे संबोधण्यात येईल. एकच नाव सारखे सारखे येत असेल तर त्याच्या रंगावरून किंवा व्यंगावरूनही ओळखले जायचे. जसे दोंगारामा, गुड्डी, गुरवडू कर्या गुंगुड्डू, लठ्ठ्या तिम्मा.
तसे वडार समाजात उन्हात काम केल्याने जवळपास सगळेच काळे असतात. मला मात्र घरी व गल्लीत सगळे रातांना म्हणायचे. रातांना म्हणजे लिहिता वाचता येणारा किंवा शिकलेला. स्त्रियांची नावे देखील अशीच ठेवली जायची. वेशभूषा व राहणीमान पाहिल्यास वडार समाजाच्या दारिद्र्याची कल्पना येते. पुरुष असो की स्त्री, अंगावर फाटके तुकडे कपडे, डोक्याला मुंडासे, काम करताना पुरुष उघड्या अंगाने काम करत. स्त्रियांचे केस विस्कटलेले, डोक्यात भरपूर उवालिखा, कधी सणावाराला केस धुतले तर धुतले. घरात लग्नकार्य असेल तरच नवा कपडा येतो, इतर वेळेस शक्यता नाही. लहानपणी मुलांच्या नशिबी ड्रेस वगैरे काही नसे. तो मुलगा 3-4 वर्षाचा होईपर्यंत नागडाच असतो. मुलीच्या मात्र कमरेला गोलाकार चिंधी व मागे पुढे कापड बांधून इज्जत झाकलेली असते. त्याला गोशीबट्टा म्हणतात. अर्थात ही परिस्थिती माझ्या लहानपणी बघितलेली. कदाचित आता काही बदल झालेही असतील. समाजात जात पंचायत असायची. कोणाचे काही भांडणतंटा असेल, घटस्फोटासारखे प्रकरण असेल तर आपल्याच लोकातील पंच निवडून किंवा भोईद्वारे निकाल घ्यायचा. म्हणजे कोणत्या तरी एका पक्षाला दोषी ठरवून दंड आकारायचा. त्याला त्यावेळी दंड भरणे शक्य नसल्यास जामीन घेऊन दंड वसूल केला जायचा. त्यानंतर ही मंडळी सदी दारू पिण्यास जात असत. जर चोरी झाली तर मंतरलेला तांदूळ खाण्यास देत असत व खाऊन तो थुंकण्यास सांगत. जो थुंकण्यास असमर्थ असे त्याला दोषी समजून त्यांच्यावर दंड आकारण्यात येईल. भीतीने त्याच्या तोंडात लाळ तयार होत नसते, त्यामुळे तांदूळ चिकटून जाईल, अशा अनेक अंधश्रद्धातून हे काम चालायचे. संध्याकाळी मात्र पुरुष मंडळींचे काम वेगळेच असे. ते दिवसा काम करत आणि रात्री दारू पिऊन मारामारी करत. दगड, धोंडे, गाडीची खुंट अशा कशानेही मारून घेत. हे भांडण अनेकदा समोरील मुख्य रस्त्यापर्यंत येई. त्यावेळी तावातावाने हातवारे केले जायचे, अश्लील शब्द वापरले जायचे. स्त्रियाही याला अपवाद नव्हत्या. भांडण रस्त्यावर आल्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांचे मात्र मनोरंजन होई. मारामारी झाल्यावर ही मंडळी महिनाभर तरी एकमेकांना बोलणार नाहीत असे वाटायचे. व्हायचे मात्र उलटेच. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच ही मंडळी आश्चर्यकारकपणे एकमेकांशी गप्पा मारत बिडी ओढताना दिसायची. यांचे हे अजब रसायन बघून मला आश्चर्य वाटायचे. आज विचार करताना जाणवते की एकमेकांना असे सहजपणे गुणदोषांसह स्वीकारणे आपल्याला अजूनही का जमत नाही. कितीतरी गोष्टी मनात साठवून ठेवल्याने, एकमेकांचा द्वेष केल्याने, राग धरल्याने आपल्या मनावर आणि शरीरावर किती वाईट परिणाम होतात. आजच्या जीवनशैलीचा विचार केला तर कितीतरी आजार अशा वृत्ती आणि प्रवृत्तींमुळे बळावतात हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. कोणतीही गोष्ट अशी सहजपणे सोडून देता येणे ही केवढी मोठी किमया होती. आम्ही लहान मुले तेव्हाच्या अशा अनेक घटनांचे साक्षीदार असायचो. या सगळ्या वातावरणात शिक्षण घेणे ही अशक्यप्राय गोष्ट होती. मागासलेपणाबरोबरच अंधश्रद्धाही प्रचंड वाढल्या होत्या. अंगात येणे, बकरे कोंबड्या कापणे हे नित्याचे होते. एवढेच काय, माझ्या घरी लक्ष्मी देवी म्हणजे तिला आम्ही लक्ष्म्मा म्हणायचो, ती ठराविक दिवशी आमच्या आईच्या अंगात येई. अंगात आल्यावर गल्लीतील बहुतांशी स्त्रिया आपापले प्रश्न घेऊन त्याची उत्तरे घ्यायला येत. एक एक जण प्रश्न विचारी. आई डुलत असे व विचारमग्न होऊन भूतबाधा व जादूटोणा वगैरे झाल्याचे सांगे. लोकांच्या विनंतीप्रमाणे भूतबाधा व जादूटोणा काढून टाके. आश्चर्य म्हणजे ते भूत देखील वेगवेगळ्या भाषांत बोले. आईला कन्नड येत नव्हती तरी ती भूतं कर्नाटकातून आली असे सांगून कानडीत बोले. मी लहान होतो, त्यावेळेला बाजूला बसून हे सगळं पाहत असायचो. अनेकदा बरेच जण भूतबाधा कमी झाल्याचे येऊन आवर्जून सांगायचे. वडार समाजात सगळीकडेच थोड्याफार फरकाने हेच चित्र असायचे. यावरून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की हा समाज नागरी संस्कृतीपासून कोसो मैल दूर आहे. वडार समाजात आजही भरपूर अंधश्रद्धा आहेत. देगलूर येथे असतानाचे अंधश्रद्धेचे अनेक किस्से आहेत. त्यातील काही मला आठवतात आणि ते सांगावेसे वाटतात. दरवर्षी अनेक देवी देवतांना बळी देण्याचा प्रघात आहे. अनेक प्रकारच्या ग्रामीण देवी देवता आहेत. पोशम्मा, मगरगम्मा अशा देवी देवतांना बकरी व कोंबड्यांचे बळी दिले जायचे, पण हुरडम्माला मात्र रेड्याचा बळी दिला जायचा. असे प्रकार केल्याने दुष्काळ येणार नाही अशी सगळ्यांची समजूत होती. हुरडम्माला रेड्याचा बळी देण्याचा प्रकार हा अत्यंत भीतीदायक भयंकर असायचा. हुरडम्माच्या नावाने आधी एका रेड्याला देवीच्या नावे सोडले जाई. तो रेडा गावात कुठेही
कोणतेही खाद्य खाण्यास मोकळा असे. ह्या रेड्याला कोणी खाण्यासाठी अडवत नसल्याने तो खाऊन मस्त तयार होत असे. ज्या वर्षी दुष्काळ पडला त्या वर्षी त्याचा बळी दिला जाई. बळी देण्याचा मान मांग व्यक्तीला असे. बळी देण्याच्या दिवशी भल्या पहाटेच मान दिलेला मांग व्यक्ती त्या रेड्याचे शेपूट धरून त्याला गावभर फिरवत असे. शेपूट सोडायचे नाही, नाहीतर अपशकुन होईल असा समज होता. त्यानंतर त्या रेड्याला देवीच्या गाभाऱ्यात आणले जाई. तिथे मांग व्यक्ती तलवारीने एका झटक्यात रेड्याचे मुंगटे धडावेगळे करी. त्यानंतर त्या मांग व्यक्तीला विवस्त्र करून रेड्याचे पोट फाडून त्याचे आतडे त्याच्या भोवती गुंडाळले जाई व रेड्याचे काळीज त्याच्या तोंडात दिले जाई. आतड्यातील उरलेले अन्न एका टोपल्यात घेऊन दुसरा गृहस्थ त्याच्या मागून चालत असे. एक असा समज होता की टोपल्यातील फेकलेले अन्न गोळा करून शेतात टाकायचे, त्यामुळे पीक चांगले येते. ही फेरी देवीच्या मंदिरापासून निघून गावभर फिरे आणि लोकांचा जथ्था त्यामागे चालत येई. मानकरी मांग व्यक्ती उपाशीपोटी असल्यामुळे आणि त्याच्या अंगावर सगळे आतडे गुंडाळलेले असल्याने, शिवाय त्याच्या तोंडात रेड्याचे काळीज असल्याने कधीकधी त्याला घेरी येई. त्याचप्रमाणे टोपली घेतलेल्यालाही घेरी येई. फेरी दरम्यान गावभर हे वारंवार होई. असे होण्याचे कारण म्हणजे बाहेर बाधा झाली म्हणून सोबत असलेली मंडळी लाठ्या, काठ्या, भाले व तलवारी उंच करून जोरजोरात गलका करीत. या आवाजामुळे मानकरी भानावर येई. लहान असताना हा प्रकार मला फारच भयानक वाटायचा. याप्रमाणे ही मिरवणूक पुन्हा मंदिरात आणली जायची. मानकऱ्याला आंघोळीनंतर नवीन कपडे देण्यात येत. त्याच्या बायकोचे आदल्या दिवशी मंगळसूत्र काढलेले असे, ते त्याला परत देण्यात येई. अशा अंधश्रद्धा जपणाऱ्या गावात आणि विशेषतः वडार समाजात शिक्षणाचा विचार कुणाच्या मनातही यायचा नाही. काही वेळा मात्र चमत्कार घडतात. माझ्या बाबतीतही असाच चमत्कार घडणार होता. तो घडला, त्याचे फलित म्हणजे माझे आजचे यश आहे.